कसला व्ह्यू आहे. या झाडाचं नाव काय आणि हे कशासाठी वापरतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. गाईस इथे विरगल पण आहेत. विरगल हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर तुम्हाला माहिती आहे आम्ही काल आलेलो 31च्या पार्टीसाठी माणगावला. तर आज दुसरा दिवस आहे आणि गाईस सकाळ सकाळी व्ह्यू बघा. कसला व्ह्यू आहे. तर गाईस कोकणाला स्वर्ग म्हणून असंच बोलत नाही. हे सर्व व्ह्यू तुम्हाला कोकणातच भेटतील आणि कोकणासारखी दुसरी जागा कुठे आहे पण नाही. आणि गाईस या झाडाचं नाव काय आणि हे कशासाठी वापरतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. काल रात्री काही झोपायला भेटलं नाही. झोपलोच नाही म्हणजे आता पण जागाच आहे अजून कालपासून. आणि गाईस ह्या साईडला आम्ही आता जितेगावमध्ये आहोत आणि ह्या डोंगराच्या पाठी घोलगाव करून आहे, पुण्या साईडला येतं ते. आणि ह्या साईडला ह्या डोंगरांच्या पाठी लवासा सिटी आहे ना, ती ह्या साईडला आहे. आणि हा जितेगाव. तर गाईस आता दिसलंय आम्हाला गावचं मंदिर. खूप प्राचीन दिसतंय ते पण. तर आता त्या मंदिरात चाललोय आम्ही. हो का, मंदिर आले पण जवळच होता. याटन बघ कसलं बांधले, पेंड्याचं आहे. ही समाधी आहे, श्री कोंडाची पंदेकर समाधी मंदिर. आणि इकडे शिव मंदिर आहे, शिव पार्वती मंदिर. आणि गाईस इथे विरगल पण आहेत. विरगल म्हणजे युद्धात मरण पावलेल्या वीरांचे स्मारक. म्हणजे ते एकदम म्हणजे दगडावरती कोरीव काम केलंय त्याचं, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईस, खूप प्राचीन वाटतं हे पण. विरगलवरती ते म्हणजे माहिती पण दिलेली आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. ते पण वाचा तुम्ही. मंदिर तर बंद आहे पण तुम्हाला खिडकीतून दाखवतो आतमध्ये. काल भैरवनाथ मंदिर. तर गाईस दर्शन करून घ्या. चाफ्याच्या झाडावरती उडवी लावले पेंड्यांची. टेक्नॉलॉजी. आता आलो जरा बाहेर. आता जरा सामान घ्यायचं होतं, सामान कमी पडलं ते घेण्यासाठी. 4-5 किलोमीटर लांब आलोय शिरवली गावात. यो गाव आहे शिरवली. आणि आता सामान घेऊन झाले, आता चाललोय परत. तर चला पुढे जाऊया. आता आम्ही निघतोय घरी. 31ची पार्टी झालेली आहे आणि आता सर्व निघालोय आम्ही. हे का अध्यक्ष चाललंय पुढे. तर आता जाताना बघूया, पुढे व्लॉग करूया. चला, आमची गाडी रेडी आहे. आमची मंडळी बसले पण आतमध्ये. आमचं ड्रायव्हर भाऊ, बाकी पब्लिक. बाय गाईस, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. थांबलोय जेवणासाठी. जिवलग जीवाचा आमच्या एसपी ग्रुपचा अध्यक्ष बात करूया. मामा आम्हाला दाखव.
मामा पांजा किरण रीति गलत माना मजाक कर मामाला वांजा आहे ना. इसका वचन करा. आपला भाऊ प्रथम कोलेकर. तर रात्री तुम्हाला किती बिबटे दिसले ते सांगा. किती बिबटे दिसले तुम्हाला दिसला रात्री? तुम्ही बोलले 4 लेबट क्या इंग्लिश में क्या बोलते? लवबट लॅपर्ड दिसला मला. नाही लवपट किती दिसले? आणि चित्ता नाही चिता काहीच आम्हाला स्वप्नात दिसले. हा ब्लॉग बनवणारा तुमचा आहे ना, हा काय बोला तर जाऊ दे, आम्ही नाही काय बोलू. हॅलो गायस, तर तुम्ही बघितलं असाल काल आम्ही निघालेलो हॉटेलमधून आणि त्यानंतर मी ब्लॉग केला नाही कंटिन्यू, कारण की 2 दिवसाची झोप होती आणि जेवल्यावरती निघालो आम्ही आणि तसंच गाडीमध्ये झोपलो. मलाच नाही माहिती पडलं की कधी झोप आली घरून. आणि रात्री काहीतरी आम्ही आय थिंक 1-1:30 घरी पोचलो. त्यानंतर सकाळी उठून आलो ऑफिसला आणि आता लंच टाईम झालेला, लंच वगैरे केला. नंतर बोललो की थोडं एडिट करूया. एडिट करायला बसलो तर बघितलं की भाई आपण हा व्लॉग कंटिन्यू केलाच नाही, म्हणून बोललो की हा व्लॉग थोडा कंटिन्यू करूया. आणि गाईस, ह्या बिल्डिंग आहेत, ह्या बिल्डिंग आत्ता बनत आहेत, म्हणजे पहिल्या नव्हत्या. तर ह्या बिल्डिंगच्या बॅकला अटल सेतू आहे आणि तो पहिला काय व्ह्यू दिसायचा, ह्या बिल्डिंग नव्हता त्याआधी पूर्ण अटल सेतू दिसायचा इथून आणि समुद्र वगैरे, तर मस्त व्ह्यू होता. आणि ह्या साईडला आहे राम मंदिर आणि त्याच्यासमोर आहे हनुमान मंदिर आणि थोडं त्या साईडला पाठी विठ्ठल रखुमाई मंदिर. तर बघ गाईस, माझं ऑफिस खूप प्राईम लोकेशनला आहे. या साईडला पण बघू शकता तुम्ही, या दादरच्या त्या मोठ्या बिल्डिंग आणि इकडे समोर दादर टीटी सर्कल. तर गाईस, ह्या साईडने एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा, हे आहे राम मंदिर, हे हनुमान मंदिर आणि ह्या मोनोच्या पाठी आहे विठ्ठल रखुमाई मंदिर. आणि हा मोनोरेलचा स्टेशन आहे दादर पूर्व. या साईडला हा रोड जातोय तो दादर टीटीला आणि बरोबरच ह्याच सर्कलला माझं ऑफिस आहे इथे. गाईस बघा किती मोठे मोठे टॉवर झालेत आता, पहिले काहीच नव्हते 1-2 वर्षापूर्वी. आता सर्वीकडे मोठे मोठे टॉवर होत आहेत. गाईस बघूया, आता 6 वाजता सुटेन मी, त्यानंतर काहीतरी पुढे व्लॉग बनवूया. तिथे आपल्याला भेटतील आपले मित्र पण, तर काहीतरी ब्लॉग तिथे कंटिन्यू करू. आता निघालो ऑफिसमधून आणि आपला वाघ उभा आहे, त्याला करूया चालू. आता आलो आम्ही फाय गार्डनमध्ये आणि आपला भाऊ भेटलाय आपल्याला आणि आम्ही पितोय सूप. थंडीतून मस्त लागतो आणि जी सूपला जरा टेस्ट पण आहे. अक्षू आमचा अध्यक्ष तो गेलाय घरी लवकर सुटला म्हणून, आणि आपला निखिल किंग ड्रायव्हर येतोय आता, तो पण दाखवतो तुम्हाला. गाईस, आपला निखिल किंग आलाय. काय बोलतो भावा? बोल आपल्या भावांना काय. हो काय बोल भाई. हाय गाईस बोल भावांना. हाय गाईस. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय मनसे. बाकी पक्ष आमच्या. आता गाडी लावली पार्किंग मध्ये आणि आता चाललो घरी. तर ब्लॉग हा मी इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय.